नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा। इयत्ता 9वीचा पहिला धडा आहे गतीचे नियम, जो की फिजिक्सवर डिपेंड आहे। तर आपल्याला गतीचे नियम पाहत असताना अंतर म्हणजे दोन बिंदूच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूचे प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय। तर विस्थापन म्हणजे गतिमानाचे आरंभ व अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर होय। याला आपण असं अंतर आणि विस्थापन म्हणू शकतो। त्यानंतर आपल्याला जी चाल काढायची असते तिचं सूत्र काय, तर चाल बरोबर कापलेले अंतर भागिले लागलेला एकूण कालावधी। याच धड्यामध्ये हे नेहमी लक्षात ठेवा, या सत्रामध्ये त्यांनी चाल आणि वेग यांची एकके सारखीच असतात, ती SI पद्धतीत मीटर पर सेकंद तर CGS पद्धतीत सेंटीमीटर पर सेकंद असतात। चाल अंतराशी संबंधित आहे तर वेग विस्थापनाशी संबंधित आहे। गती सरळ रेषेत असेल तर चाल आणि वेग याचे मूल्य सारखेच असते, अन्यथा ते वेगवेगळे असू शकतात। एकाच वेळेत होणाऱ्या विस्थापनाला वेग असं म्हणतात। आता वेगाची सूत्रसुद्धा आहे, जे की वेग बरोबर विस्थापन भागिले वेळ असं आहे। त्यानंतर हे नेहमी लक्षात ठेवा, या सत्रामध्ये त्यांनी चालीचे मापन अंतर काल याप्रमाणे सर्वप्रथम गॅलिलिओने केलेले होते असं सांगितलेलं आहे। त्याचबरोबर हवेतील ध्वनीची चाल 343.2 मीटर पर सेकंद तसेच प्रकाशाची चाल 3 × 10⁸ मीटर पर सेकंद इतकी असते। पृथ्वीची सूर्याभोवती भ्रमण करण्याची चाल ही 29,770 मीटर पर सेकंद आहे। आता पृथ्वीची सूर्याभोवती भ्रमण करण्याची चाल ही 29,770 मीटर पर सेकंद आहे। ही गोष्ट मात्र आपल्याला लक्षात ठेवावी लागेल, कारण यावर अयोग्य प्रश्न विचारू शकतो। यानंतर धन, ऋण व शून्य त्वरण। आता त्वरणाबद्दल सांगितलेलं आहे या धड्यामध्ये। एखाद्या वस्तूचे त्वरण धन किंवा ऋण असू शकते। जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग वाढतो तेव्हा त्वरण शून्य किंवा धन असते। येथे त्वरण वेगाचे दिशेने असते। जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग कमी होतो तेव्हा त्वरण कमी किंवा ऋण असते। ऋण त्वरणालाच अवत्वरण म्हणतात किंवा मंदक असं म्हणतात। ते वेगाच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने असते। वेग स्थिर असल्यास त्वरण शून्य असते। एकसमान गतीमध्ये वस्तू समान कालावधी अंतर कापते। हे अंतर आणि काल आलेखामध्ये सरळ रेषा दर्शवित असते। त्यानंतर वर्तुळाकार गतीमध्ये गतिमान असलेली वस्तू म्हणजे टी कालावधीत आपल्या मूळ स्थितीत परत येते असेल तर वस्तूची चाल खालील सूत्राच्या साहाय्याने काढता येते। चाल बरोबर परिघ भागिले काल, म्हणजेच आपल्याला फी बरोबर 2πr भागिले टी, टी म्हणजे काळ आणि r म्हणजे वर्तुळाची त्रिज्या। त्यानंतर या चॅप्टरमधील खूप महत्त्वाचा भाग म्हणजे न्यूटनचे गतिविषयक नियम। त्याचा पहिला नियम आहे गतिविषयक। स्थिर अवस्थेत असलेली वस्तू बल लावल्याशिवाय जागची हलत नाही, हे तर आपल्याला सर्वांना माहीत आहे। कुठली वस्तू उचलून ठेवल्याशिवाय ठेवते का? नाही। मग त्या बल आपल्याला कुठलं तरी लावावं लागेल आणि त्यानंतरच ती वस्तू हलेल। दुसरा नियम आहे टेबलावर ठेवलेलं पुस्तक उचलण्यासाठी पुरेसे असलेले बलाचे टेबल उचलता येत नाही।
त्यानंतर फांदी हलल्यानंतर झाडावरून फळ सरळ खाली पडते आणि त्यानंतर विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी तो काही वेळ फिरतो, कारण गतीज ऊर्जा असते, तिला वेळ लागतो थांबायला. आता वरील सर्व घटना काय कारण असते, तर वस्तूचे जडत्व हे आपल्या लक्षात येते. त्यानंतर वस्तूचे जडत्व हे वस्तूच्या वस्तुमानाशी निगडीत असते आणि न्यूटनचा गतिविषयक पहिला नियमात पदार्थाच्या याच गुणधर्माचं वर्णन केलेलं आहे, म्हणून त्याला जडत्वाचा नियम असं म्हणतात किंवा न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन असं म्हटलं जातं. त्यानंतर जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्यबल असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिचा विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य असते. त्यानंतर न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. आता दुसऱ्या नियमामध्ये त्यांनी सांगितलंय की बलाचा परिणाम घडून आणण्यासाठी वस्तूचे वस्तुमान व वेग यांचा एकत्र जोडणारा गुणधर्म कारणीभूत असतो. या गुणधर्मालाच न्यूटनचा संवेग असं म्हटलं जातं. आता ह्या संवेगाची एक व्याख्या सांगायची झाली तर संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संयोगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. यालाच आपण P बरोबर m∫φ असं सदिश राशी म्हणून ओळखू शकतो. त्यानंतर एका तक्त्यात आपल्याला संवेगाला परिणाम व दिशा दोन्हीही असते. संवेगाची दिशा वेगाच्या दिशेने असते. त्याचबरोबर SI पद्धतीत संवेगाचं एकक हे किलोग्राम मीटर पर सेकंद आणि CGS पद्धतीत ग्राम मीटर पर सेकंद असं आहे म्हणून सांगितलेलं आहे. आणि जर वस्तूवर प्रयुक्त केलेले असंतुलित बल वेगामध्ये बदल घडवून आणत असेल तर तेच बल संवेगातील बदल घडवते. वस्तूच्या संवेगात बदल घडवून आणणाऱ्या अनावश्यक बलावर संवेग बलाचा दर अवलंबून असतो असं सांगितलेलं आहे. त्यानंतर SI पद्धतीत बलाचं एकक न्यूटन आहे, तर न्यूटन बरोबर 1 किलोग्राम 1 मीटर पर सेकंद स्क्वेअर त्वरण निर्माण करणाऱ्या बलास 1 न्यूटन बल असं म्हणतात. म्हणजेच आपल्याला सूत्रामध्ये असं लिहिता येईल 1 न्यूटन बरोबर 1 kg × 1 मीटर पर सेकंद स्क्वेअर. त्यानंतर CGS पद्धतीमध्ये बलाचे एकक डाइन आहे आणि डाइन हे 1 ग्राम वस्तुमानाला 1 सेंटीमीटर पर सेकंद असतं, तर त्वरण निर्माण करणाऱ्या बलास 1 डायन बल असं म्हणतात. 1 डायन बरोबर 1 ग्राम × 1 सेंटीमीटर स्क्वेअर. त्यानंतर प्रत्येक क्रिया, न्यूटनचा आता तिसरा नियम, प्रत्येक क्रिया बलास समान परिणामाचे त्याच वेळ प्रयुक्त होणाऱ्या प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्याच्या दिशा परस्परांना विरोधी असतात. क्रिया व प्रतिक्रिया या बल स्पष्ट करणाऱ्या बाबी आहेत आणि ही बले जोडण्याचे प्रयुक्त होते. बल स्वतंत्र पद्धतीने कधीही अस्तित्वात नसते. क्रिया व बल प्रतिक्रिया बल एकाच वेळी कार्यरत असतात. क्रिया व प्रतिक्रिया वेगवेगळ्या वस्तूवर प्रयुक्त होतात. ती एकच वस्तूवरती प्रयुक्त नसताना त्यामुळे ती बले एकमेकांना परस्पर किंवा परिणाम नष्ट करू शकत नाही. हे झालंय न्यूटनचे 3 नियम. त्यानंतर संवेग अक्षयाचा सिद्धांत, लॉ ऑफ कन्झर्वेशन अँड मोमेंटम्स. दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर काही बाह्य बल
कार्यरत नसेल तर त्यांचा एकूण संवेग स्थिर राहतो, तो बदलत नाही. दुसरं म्हणजे जर दोन वस्तूंची टक्कर झाली तर त्याचा घातापूर्वीचा एकूण संवेग हा त्याच्या आघातानंतरच्या एकूण संवेगाइतकाच असतो. जर अर्थात गोळ्याच्या पुढे जाण्यामुळे बंदूक मागच्या दिशेने सरकते, या सरकण्यालाच प्रतिक्षेप किंवा प्रतिक्रियावेग असं म्हणतात. जर बंदुकीचे वस्तुमान गोळीच्या वस्तुमानापेक्षा बरेच जास्त असल्याने बंदुकीचा वेग गोळीच्या वेगाच्या तुलनेत अगदी कमी असतो. बंदुकीचा वेग व गोळीच्या संवेगाचे परिमाण सारखे व दिशाविरुद्ध असतात, त्यामुळे तेथे संवेग स्थिर असतो. अग्निबाण प्रक्षेपणातील संवेग स्थिर असतो. हे झालं सर्व गतीविषयी. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल, 9व्या वर्गात पहिलाच धडा फिजिक्सचा असल्यामुळे गतीचे सर्व नियम एकसाथ आपल्याला इथे पाहायला भेटतात. यानंतर दुसरा धडा आहे कार्य आणि ऊर्जा. आता हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास होता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा.